नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला अशी भन्नाट रेसिपी दाखवणार आहे. आलं आणि गव्हाचं पीठ. आलं आणि गव्हाच्या पिठापासून आलं किसून तर पहा गव्हाच्या पिठामध्ये किती टेस्ट येते आणि काय बनतंय. हा थंबनेल मी मांडलेला आहे. आलं गव्हाच्या पिठात किसून पहा. तर ह्याचं काय बनणार आहे मैत्रिणींनो, पहा तुम्ही आता जरा. आल्यापासून आणि गव्हाच्या पिठापासून काय रेसिपी बनते. मस्त रेसिपी आहे, तोंडाला चव आणणारी आहे, खूप छान आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल ही रेसिपी आणि पटकन होणारी आहे, जास्त वेळ खात नाही किंवा काहीच नाही. तर इथे मी आलं घेतलेलं आहे आणि आलं असं किसून घ्यायचं. ही आलं किसायचीच किसणी आहे छोटीशी, त्याच्यामुळे त्यांनीच किसायचं आलं म्हणजे बारीक छान पडतं. तर मी बरेच आलं घेतलेलं आहे, 2-3 तुकडे घेतलेले आहेत मोठे मोठे, 2-2 इंच, 1-1, 2-2 इंचाचे. तर जास्त आलं घातल्यावर तेवढी जास्त आपल्या रेसिपीला स्वाद येतो. तर पहा आता मी किसलेलं दाखवते तुम्हाला. आणि दुसरं गोष्ट, गव्हाचं पिठाचं काय करणार आहे आपण. आलं तर किसलं झालं, पण गव्हाच्या पिठाचं काय होणार आहे ते पहा. अगदी चटपटीत आहे, बऱ्याच वेळा करत असतो रेसिपी आपण ही, पण लक्षात येत नाही ही रेसिपी हीच आहे का तीच आहे म्हणून. तर इथे मी 1 ग्लासभर पाणी ओतलेलं आहे आल्यामध्ये, किसलेल्या आल्यामध्ये. त्यातमध्ये टाकलेला आहे गूळ. आता हा गूळ टाकलेला आहे ना, तो छान वितळून घ्यायचा आपल्याला. मी ना बनणार बर्फी, ना बनवणार लाडू, पण बनणार तरी काय पहा बरं. ना बनवणार समोसा का नाही बनवणार मी कचोरी, तर बनतंय तरी काय नक्कीच पहा. हे गूळ आता वितळून झालेला आहे आपला. आणि हे गव्हाचं पीठ ओतायचं त्याच्यामध्ये. पूर्ण वाटी भरून आहे आपले. मी बरेच 4-5 माणसांना तरी नाश्ता पुरेन एवढं करणार आहे ते. हे पीठ असं छान मिक्स करून घ्यायचं पहिलं. अजून पाणी लागणार आहे आपल्याला. 1 ग्लासमध्ये होत नाही, 2 ग्लास लागणार आहे आपल्याला. तर थोडं थोडं पाणी ओतायचं मैत्रिणीनं, एकदम पाणी ओतायचं नाही. आणि ही रेसिपी खूप वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे तुम्हाला आलं घालून दाखवलं, तुम्हाला वाटलं तर तुम्हाला विलायची पण घालू शकता किंवा जायफळ पण घालू शकता याच्यामध्ये. सुंठ घातल्याने ह्याला चव छान येते, म्हणून मी आलं घातलेलं आहे. तुम्ही सुक्की सुंठ घातली तरी चालेल, पण आल्याचा प्रकार पण घातला तर ताजं ताजंच आलं आहे म्हटल्यावर छान लागणारच. आता हे पीठ अशा पद्धतीने केलेलं आहे मी पहा. लक्ष द्या. आता थोडासा मी इनो टाकणार आहे, ते जास्त नाही, चुटकीभर. हे पहा, चुटकीभर इनो टाकलेला आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी मारणार आहे आता, म्हणजे विनो छान फुलणार त्याच्यावर. तर ही विनोचं बंद करून ठेवते आणि जरासं पाणी मारून घेते. हे बघ, थोडंसं चुटकीभर. आपल्याला तुम्हाला घालायचं तर घाला, नसलं घालायचं तर नका घालू विनो. किंवा बेकिंग सोडा घाला थोडासा, किंवा सोडा आपला असतो किचनमध्ये असतो सोडा, तर तो सोडा घालू शकता. तर मी इथं विनोचं थोडंसं घातलेलं आहे आणि हे छान फेटलेलं आहे पीठ. आता हे बघा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे ना आपल्याला. अगदी अशी वरून तुटली नाही पाहिजे अशी. तर पहा, आता मी बाजूला ठेवते हे आणि गॅसवर ठेवते कढई आणि तेल टाकते त्याच्यात. आणि ही सोडून द्यायची भजी. भजीसारखा आकार सोडून द्यायचा त्याला. मैत्रिणी लक्षात आलं असेल तुमच्या आता. तर नाव सांगते तुम्हाला. या आहेत गुलगुली. गुळापासून बनवलेली गुलगुली एवढी टेस्टी लागतात, एवढी अप्रतिम लागतात आणि झटपट होणारा नाश्ता आहे. पटकन कोणी पाहुणे आले आणि त्यांना बनवायचं म्हटलं तरी हा नाश्ता पीठ खलवलं मळलं लगेच, पूर्वतयारी बिलकुल नाही लागत, पण फार खमंग लागतात. ही सर्व मी सोडून घेते. पूर्ण कढई भरली तरी चालेल, एकदम बऱ्याचपैकी निघून जातील आपली.
पहा छान फुललेले आहेत, पहा किती मस्त फुलून आलेले आहेत वरती. आता पलटी केल्यावर तुम्हाला समजेल किती मग फुलतात, मस्त फुलतात. हे बघा किती छोटं टाकलं होतं आपण, पण मस्त जाळीदार आतमध्ये बनली असतील ही गुलगुली. तसं मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर खूप महाग असतात. तुम्ही घरी बनवा या पद्धतीने, कधीही बनवू शकता मैत्रिणींनो, कधीही टेस्ट घेऊ शकता याची. चांगलं शिजवून द्यायचं त्याला आतपर्यंत, सारखं हलवत राहायचं नाही. मस्त असं फिरून एकदा घेतलं का परत एकदा फिरून घेतलं का लगेच होतात. रंग पहा किती सुंदर आलेला आहे त्याची. मैत्रिणींना माझी ही गुलगुली तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा आवडली का तुम्हाला गुलगुली. कधी करता तुम्ही ही गुलगुली. आमच्याकडं असं पित्र असतात ना, पित्र महाळ म्हणतात, पित्र म्हणतात कोणी, त्यावेळेस ही गुलगुली बनतात. म्हणजे आपल्या पूर्वजांना जेवण घालतो ना आपण त्यावेळेस बनतात. तर तुमच्याकडे कधी बनतात ते नक्कीच कमेंटमध्ये मला पाठवा. तुम्ही कधी बनवता. अशी मध्ये नाश्त्याला आम्ही करत राहतो, पण त्यावेळेस आवर्जून करतोच नैवेद्यासाठी. तर आता छान गुलाबी रंग आलेला आहे त्याला, दिसतात पण खूप सुरेख. हे सर्व मी काढून घेते. पहा मी सर्व काढलेले आहे. त्याला तेल पण नाही जास्त लागत, कोरडी कोरडी होतात. आणि ही ना तेवढी शिळी होईल ना तेवढी चांगली लागतात. म्हणजे आता थंड पडली, आता आपण बनवली 10-11 वाजता किंवा 12 वाजता अशी बनवली आणि संध्याकाळी खायची म्हटलं ना ती पण फार छान लागतात. थंड पण खूप छान लागतात. तर तुम्ही बनवून पहा एकदा अशा पद्धतीने. तुम्ही बनवत असणार आहे, पण मी गूळ घालून आलं घालून बनवलेली आहे ना, त्याला टेस्ट फार येते. तर तुम्ही एकदा बनवून पहा. आता परत एकदा मी सोडून देते सर्व पिठाची आणि पूर्ण कढई भरून सोडणार आहे. बऱ्यापैकी संपूर्ण झालेली आहेत माझी आणि कितीतरी टोपलीभर होईल. पहा आता तुम्ही, माझं ते टोपली आहे ना काढलेली, ती टोपली भरून होणार आहे. तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पहा. थोडासा व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे का की आपलं शॉर्टकटमध्ये आहे, म्हणून म्हटलं कोणी पाहुणे आलं त्यांना द्यायचं म्हटलं तरी होऊ शकतं तुम्हाला. हे पहा किती सुरेख झालेले आहेत, खूप छान झालेले आहेत. मैत्रिणी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. चला परत भेटूया पुढच्या